हिंदी विरोधातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हिंदीच्या GRची होळी, मनसे आणि काँग्रेस नेत्यांचीही उपस्थिती। मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांमध्ये महिन्याभरापासून युतीबाबत बॅकडोर डायलॉग। वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकरांची 2-3 वेळा गुप्त बैठक, तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंमध्ये 4 वेळा सविस्तर चर्चा। महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर ठाकरेंनी हिंदीचा मुद्दा बघितला तरी असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या हिंदी विरोधामागे राजकारण असल्याचा फडणवीसांचा दावा। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11 कोटी 23 लाख लोकसंख्येपैकी 8 कोटी लोक मराठी भाषिक, 1 कोटी हिंदी भाषिक। महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या 69% मराठी भाषिक लोकसंख्या। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक, तर पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। सिंधुदुर्गात शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावलेंनी वाचली नारायण राणेंची कुंडली। राणे असेच वरपर्यंत पोहोचले नाहीत, अनेक केसेस अंगावर घेतल्या, अनेक मर्डर्स केल्याचं गोगावलेंचं विधान। शिंदेच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, ICU मध्ये असल्याची माहिती। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का, विलास शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि 8 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। सारथी संस्थेच्या कार्यालयाच्या पायऱ्यांच्या कामावरून अजित पवारांची नाराजी, पायऱ्यांवर पाणी साचल्यानं अजित पवारांना विचारणा। संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी ते इंदापूर असा प्रवास करणार, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज फलटण ते बरड असा प्रवास। बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, बीडमध्ये 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्या, डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि चुकांचं प्रमाण वाढलं। पाकिस्तानात पावसाचा हाहाकार, 16 मुलांसह 34 जणांचा मृत्यू, 46 जण बेपत्ता, खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतात सर्वाधिक मृत्यू। बास्केटमध्ये नवजात अर्भकाला ठेवून गेलेल्या आईचं CCTV फुटेज समोर, पनवेल पोलिसांनी 24 तासात घेतला आई-वडिलांचा शोध, सांभाळण्याची स्थिती नसल्यामुळे बाळाला सोडलं रस्त्यावर। पालघरच्या मनोरमधल्या वाघोबा घाटात झाड कोसळलं, पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहनांच्या लांब रांगा, झाड हटवण्याचं काम सुरू। पंढरपुरात VIP दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव, VIP दर्शन बंद असताना कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी थेट मंदिर समितीला पत्र, सामान्य भाविक मात्र ताटकळत। विठ्ठलाच्या दर्शन रांगेत 50,000 भाविक, विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग 4 किलोमीटर पर्यंत, विठ्ठल दर्शनासाठी 10 तासांचा कालावधी।